शरद पवार, उद्धव ठाकरे आणि डाव्या बाजूच्या सर्व पक्षाचा आणि त्या राजकारण्याचा अंत हे निश्चित आहे, होणार आहे. ही काळ्यावरची पांढरी करकरीत आणि ही खरी हे रेग आहे मारलेली. पण त्याचबरोबर जे आपण आहोत, आपलीसुद्धा या ठिकाणी सगळंच मित्रांनो संपणार आहे. कारण एवढं मोठं षडयंत्र आहे, हे तुम्हाला षडयंत्र समजून घ्यावं लागेल. मित्रांनो, सर्वांना एक कळकळीची मी विनंती आजसाठी करतो, सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा एक प्रामाणिक एक हिंदू म्हणून प्रयत्न करा. बघा, ज्या प्रकारे आपल्या मताची विभागणी केली जाते, हे नालायक नॉनसेन्स लोक, नालायक हा संविधानिक शब्द आहे, जो लायक नाही तो नालायक, यांनी 2024 असतील 2000 म्हणजे या झालेल्या ज्या प्रत्येक निवडणुका आहेत, या निवडणुकामध्ये ठरवून आणि कुणावर रिस्ट्रिक्शन आणून किंवा त्या लोकांचे ब्रेनवॉश करून लोकांना एकट्ठा म्हणजे संघटित मतं एका बाजूला वळवले गेलेत. यावरती कोणी बोलणार नाही. पण जी वोटचोरी झालीच नाही, जी मशीन फुटलीच नाही, त्यावरती हे लोक आक्षेप घेत गेले. पण ज्या भागामध्ये मुस्लिम बहु लोक आहेत, त्या ठिकाणी एका हाताने मतं हे झोळीमध्ये टाकले गेले. यावरती कोण बोलणार आहे? यावरती कोण आपले विचार मांडणार आहे? आणि एक तुम्हाला मी एक असा विषय सांगणार आहे, तुम्हाला मी असा व्हिडिओ दाखवणार आहे, त्यात तुमची तळपायाची आग मस्तकाला जाईल मित्रांनो. संदर्भ बघून बघा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला मी एक सांगू इच्छितो, जे महाराष्ट्रामधील मराठा आरक्षणाचे मनोज जरांगे आणि वक्फ बोर्डाचे अध्यक्ष नोमानी यांनी एक मीटिंग घेतली होती की मुस्लिम आणि मराठे यांनी एकत्रित निवडणूक लढवायची. आता माझा हा पहिला प्रश्न, हे संबंध मराठा समाजाकरता आणि संबंध महाराष्ट्राकरता. तुम्ही पाटलाला डोक्यावरती घेतलं, सोबत तुम्ही नोमानीला सुद्धा डोक्यावर घेत होतात. आता हा नोमानी नेमकं काय बोललाय हो? ह्या माणसाने नेमकं काय काय बोललेलं आहे? नोमानी जरांगे यांचे जर विचार एक असतील तर तुमच्यासाठी हे धोक्याची घंटा आहे मित्रांनो. आता BJPला जो साथ देईल त्याला बॉयकॉट करा, हे जरांगे पाटील हे म्हणतात. आरक्षण देऊन शिवाय भाजपलाच, काय करून शिवाय भाजपलाच. आणि सोबत जो मुस्लिम आहे तोही बोलतोय की भाजपला कोणी मतदान करायचं नाही. भले राशन फुकट रुपयाला 2 रुपयाला घेऊन खायचं, फुकट दवाखान्याच्या स्कीम घ्यायचं, सबका साथ सबका विकास मोदी करतात, हे मोदीला कळायला पाहिजे. हे लोक तुमचे नाहीतच. यांनी तुम्हाला, तुमच्या पक्षाला, हिंदूंना इथून गाडण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही यांच्याकरता कितीही करा, शेवटी तुम्हाला काहीच भेटणार नाही, फक्त द्वेषाशिवाय. म्हणजे जो भाजपला मतदान करेल त्या लोकांचं तुम्ही खाणं पिणं बंद करा, त्याच्यावर तुम्ही सामाजिक बहिष्कार करा, त्याला बॉयकॉट करा, असं बोलणारे हे बेशरम लोक आणि हा नोमानी. आता या बघा, याहून पुढे जाऊन त्या व्यक्तीनं काय बोललाय तुम्हाला मी हे सांगण्या अगोदर तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ पाहिले असतील, कोणी भाजीपाला विकतो त्यावर लघवी करून पाणी शिंपडतो, कुणी स्वयंपाक करतात ते मुततात, ते त्याच अन्नावरती पाय मिसळतात, थुकतात. ह्या गोष्टी मीडियासमोर आल्या की काही हिंदुत्ववादी लोक म्हणतात की बाबा तुम्ही यांच्याकडनं खाणं पिणंच बंद करा, बाजारात जाऊन भाजीपाला घेणं बंद करा. मग अशा वेळेस बोललं जातं की ह्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये मुसलमानांना धोका आहे. पण ज्यावेळेस इथं ठरवून भल्या मंचावरून बोललं जातं भाजपला तुम्ही बॉयकॉट करा, त्यावेळेस हे संघटित या ठिकाणी हिंदूंना धोका नाही का? आणि याहून सगळ्यात मोठा गौप्यस्फोट तुम्हाला मी शेवटी करणार आहे. मी काय अनिल थत्ते नाही, जे काय आहे ते तुम्हाला प्रूफसहित बोलत असतो. आता एक महत्त्वाची गोष्ट आहे, हिंदूंचे नावं ठेवून तुम्ही राहा, काही करा, कसंही करा, पण हे हिंदूंना नासवायचं आहे, हे करायचं आहे. तो नोमानीच म्हणतो तुम्ही हिंदूंचे नावं ठेवून राहा. यावरून तुम्हाला गोष्ट आठवली असतील, जे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये लव जिहाद झाले, ते लव जिहाद झालेत कसे?
कुणी नाव बदलून आपल्या मुली पळवून नेल्या, कुणी नाव बदलून हिंदू म्हणून राहून किती लोकांनी किती अपराध मोठे मोठे केले आहेत. हे याचंच फलित आहे. म्हणजे काटेकोरपणे हे मदरच्या छाप जे काही हे यांचे नेते आहेत हे असेच हँडबॉम्ब बनवत आहेत. तो धोका ओळखून घ्या मित्रांनो. आणि ज्या ठिकाणी मुस्लिम बहुभाग आहेत त्या ठिकाणी त्यांचं संघटित वोट पडतात. एक विशिष्ट वोट बँक इकडे शिफ्ट होते, एक विशिष्ट वोट या सगळ्यांना पडतात. आणि तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल की आता महाराष्ट्रामधील मालेगावची जी महानगरपालिका आहे त्या ठिकाणी झालं काय, लोकांनी मतदान काँग्रेसला नाही केलं, लोकांनी मतदान हे शिवसेना उभाटाला नाही केलं. लोकांनी मतदान कुणाला केलं तर त्यांनी एक नवीन पक्ष काढला इस्लाम नावाचा, त्या पक्षाला लोकांनी मतदान केलं. कारण ज्या भागामध्ये बहुलोकती आहेत त्या ठिकाणी तुमच्या फाट्यावरच मारलं जाईल. तुम्ही कितीही पुरोगामित्वादाचा तुम्ही बुरका घेऊन चला, तुमचे त्या ठिकाणी तुम्ही त्यांना काफिरच आहोत ते तुम्हाला कापणारच आहेत. त्याहून तुम्हाला मोठं सांगू शकणार नाही. आता या लोकांना काय माहिती आहे का, पर्याय ज्या ठिकाणी नसतो त्या ठिकाणी ते मतदान काँग्रेसला करतात. कारण जो कोणी मोदीला शिव्या घालल, जो कोणी हिंदुत्वाला शिव्या घालल, जो कोणी भारताला शिव्या घालल, भाजपला शिव्या घालल, त्यांना हे लोक वोट करणार 100%. मी सर्वसाठी बोलत नाही, काही चांगले असतीलही, पण बऱ्यापैकी जे आहेत ते असेच आहेत. आणि या ठिकाणी कुठलाही पर्याय नाही, कुठलाही पर्याय नसल्यामुळं त्यांना वोट करावं लागतं. ते वोट पर्याय म्हणून त्यांच्यासाठी जे आपले हे आहेत काँग्रेसवाले, हे शिवसेना हे आहेत. पण याहून एक मोठा गौप्यस्फोट झाला आहे, तो म्हणजे सुरेश चव्हाणके नावाचे एक पत्रकार आहेत आणि ते त्यांचे एक न्यूज चॅनल पण आहे सुदर्शन लाईव्ह नावाचं. त्यांनी भाषणात सांगितलं की शरद पवार हे डुकराचं मटण खातात, पोर्क खातात. आणि हे डुकर खाणारे लोक, जे डुकराचं नावसुद्धा मुस्लिम ऐकत नाहीत, स्वीकारत नाहीत, तर तसं नाही तर स्वीकारतील का? डुकर खाणारा माणूस स्वीकारतील नाही. कारण त्यांना पर्याय नाही. त्यांना पर्याय हा शरद पवाराचा आहे. कारण काय, हा माणूस भाजपला बरं वाईट बोलतो किंवा देवदेवता मानत नाही, नास्तिक माणूस आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे, म्हणून शरद पवारला मानतात. पर्याय असेल कुठला तिथं हे ते शरद पवारांना फाट्यावरती मारतात. आणि हे सगळं मला सांगितलं आज मी, तर जे काही आहेत पुरोगामी म्हणणारे लोक, ह्या पुरोगामी लोकांनी हे गोष्ट ओळखून राहा, सावध राहा. भाजप शिवाय पर्याय नाही. आता जो आपला शेवटचा हा होता गौप्यस्फोट, तो असा होता की तुम्ही हे निवडणुका पाहिल्यात, संभाजीनगरच्या असतील किंवा या ठिकाणी मालेगावचे असतील, मुंब्रा असेल किंवा मुंबईचे काही बहुल वांद्रे असतील. त्यानंतर ह्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी काय झालं, कारण हे लोक संघटित होऊन मतदान करतात आणि आपले लोक पुरोगामी नावाच्या खाली येऊन वाटले जातात. म्हणून योगीने सांगितलं होतं की बटोगी कटोगी, खोटं नाही बोललो त्याने. आता सगळ्याला जो काही विषय आहे तो विषय बघा, ज्या वेळेस ही 2027ची म्हणजे आता जी काही होणारी जनगणना आहे, ही जनगणना ज्यावेळेस पार होईल, पूर्ण होईल, त्यावेळेस यांचा आकडा बाहेर येईल. हा आकडा सगळ्याला हादरवणारा आहे मित्रांनो. तुम्ही आज लिहून घ्या. ह्या 49 वर्षामध्ये 1952 पासून ते 2014 ह्या मागच्या जनगणनेपर्यंत त्यांची संख्या ही दाबली गेली, त्यांना अल्पसंख्याक ठेवण्यासाठी. हे विसरून चालणार नाही. ज्या वेळेस जातीवरून जनगणना होईल, ह्या सगळ्या गोष्टी बाहेर येतील, त्यावेळेस ह्या भारतामध्ये अल्पसंख्याक कोण आहे ते समोर येईल. अल्पसंख्याक नेमके कोण आहे आणि नेमकं फायदा घेते कोण, हे भारतासमोर हे काही दिवसामध्ये येणार आहे. फक्त वाट तोपर्यंतची पाहत बसू नका. आतापासून सावध व्हा. आपल्या माणसांसाठी, आपल्या देशाकरता, आपल्या धर्मासाठी. तुम्हाला हे विसरून चालणार नाही. हे एक मोठं असं षडयंत्र आहे मित्रांनो. तुम्ही षडयंत्र समजून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. नमस्कार. रामकृष्ण हरी. उद्या भेटू परत. तोपर्यंत वंदे मातरम.